नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी. आद्यत्रय जननी देवांची जयांचे किलिया स्मरण. होय सकळ विद्यांचे अधिकरण. तेचे वंदू श्री चरण श्री गुरूंचे. ते नमस्कारोनी आता. क्लेब्यम मास्मगम पार्थ न नैतत्वयोपपद्यते. क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्तोत्तिष्ठ परंतप. मनोनि शोक न करी तो पुरता धीर धरी. हे शोच्यता अव्हेरी पांडुकुमारा. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या दुसऱ्या अध्यायाचा विचार आपण करत आहोत. पहिल्या अध्यायाचा संपूर्ण प्रसंग आपल्या डोळ्यासमोर आल्यानंतर आपल्या असं लक्षात येत आहे की भक्तराज अर्जुन आता युद्ध करण्याच्या मनस्थितीमध्ये नाही. आणि ज्या अर्थी ज्ञानोबराय म्हणतात, मग अत्यंत उद्वेगाला न धरत गहिवर आला. तेथ उडी घातली खाला रथोनिया. अत्यंत जर्जर झाल्यामुळे उद्वेग प्राप्त झाला. शस्त्र धनुष्यबाणाचा परित्याग केला आणि रथातून उडी खाली घातलेली आहे. अशा प्रसंगामध्ये धृतराष्ट्रालाही असं वाटलं की न जाणू आता अर्जुन युद्ध करणार नाही. याचा अर्थ माझ्या पुत्राच्या विजयाला कोणत्याही प्रकारची शंका उत्पन्न करण्याचं कारण नाही. विजय प्राप्त होईलच. पण धृतराष्ट्राच्या या मनाची आकांक्षा संजय महाराजांनी निवृत्त केली. राजन, तसं मात्र काही झालं नाही. उलट अत्यंत करुणेने व्याप्त असणारा हे भक्तराज अर्जुन, ज्यांचे अश्रूने पूर्ण डोळे भरले असल्यामुळे समोरच्या परिस्थितीचं ज्यांना अवलोकन करता येत नाही, विषाद करतात. आणि त्याच विषादयुक्त असणाऱ्या अंतकरणाच्या अर्जुनाला मधुसूदन परमात्मा अशा प्रकारचं वचन बोलले. आता भगवंतांनी दुसऱ्या आणि तिसऱ्या श्लोकामध्ये भक्तराज अर्जुनाला शोक निवृत्त करण्याकरता एक उपदेश केलेलाच आहे. पण तो उपदेश मात्र सामान्य स्वरूपाचा आहे. अर्थात हा साधारण उपदेश आहे. आणि पुढे याच अध्यायामध्ये जेव्हा भक्तराज अर्जुन शरणागती पत्करतात तेव्हाही परमात्मा उपदेश करतात. पण त्या उपदेशामध्ये थोडासा फरक आहे. इथे दुसऱ्या आणि तिसऱ्या श्लोकामध्ये येणारा उपदेश हा सारथी असणाऱ्या परमात्म्याने केलेला उपदेश आहे. आणि पुढे 11व्या श्लोकापासून जेव्हा प्रारंभ होतो तेव्हा तो सद्गुरूंच्या स्वरूपामध्ये केलेला उपदेश आहे. दुसरा त्यातला फरक असा आहे की या दुसऱ्या तिसऱ्या श्लोकामध्ये केलेला उपदेश हा साधारण उपदेश आहे. आणि 11व्या श्लोकापासून प्रारंभ होणारा उपदेश हा अध्यात्मज्ञानाचा उपदेश आहे. यातला तिसरा आणखीन भाग असा सांगता येईल की साधारण उपदेशाने कोणत्याही प्रकारे शोक निवृत्त होत नाही. आत्मज्ञानानेच फक्त शोक निवृत्त होतो. असा सूक्ष्म फरक आपल्याला यामध्ये करता येतो. आणि मग भगवान अर्जुनाला असं म्हणतात, हे अर्जुना, या विषम परिस्थितीमध्ये अत्यंत तुच्छ असणारा किंवा अत्यंत हीन असणारा हा मोह तुझ्या ठिकाणी कुठून निर्माण झाला. कुतस्त्वाकश्मलमिदं विषमे समुपस्थितम. कारण का शस्त्र टाकणं, रडत बसणं, रथाच्या खाली उडी फेकणं किंवा उडी टाकणं हे सगळ्या प्रकारचं पलायन आहे. आणि श्रेष्ठ महापुरुष कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या कर्मापासून पलायन करत नाही. अर्थात तुझं कृत्य हे अनार्य जुष्टम अशा प्रकारचं आहे. यातून तुला कोणत्याही प्रकारचा श्रेष्ठ महापुरुषांचा दर्जा प्राप्त होणार नाही. बरं, स्वधर्माचं अनुष्ठान घडलंच नाही तर पुण्योत्पत्ती होणार नाही. पुण्याच्या माध्यमातून स्वर्ग प्राप्ती होते, तीही तुला घडणार नाही. अर्थात हे अस्वर्गम अशा प्रकारचं कर्म आहे. किंवा सामान्य पुरुष कीर्तीची अपेक्षा करतात. लोक सायासे करुणी बहुते वेचिती आपुली जीविते. परिवाडविते कीर्तिते धनुर्धरा. अशा प्रकारची कीर्तीही तुला प्राप्त होणार नाही. म्हणजे कोणत्या प्रकारचं फल आपल्या दृष्टीसमोर ठेवून तो युद्ध नावाच्या कर्मापासून प्रवृत्त होतो आहे हे मलाही समजायला तयार नाही. जर तुला श्रेष्ठ महापुरुषामध्ये मान मिळायचा असेल तर कर्म टाकणं हे अनार्य जुष्टम आहे, योग्य मात्र होणार नाही.
शास्त्रामध्ये असा विचार आला की साधकाने अंतकरण शुद्धीकरता कर्म करावं आणि मुक्त महापुरुषांनी पण कर्मच करावं. पण दोन्हीतला फरक असा आहे, एकाला चित्तशुद्धी नावाचं फल संपादन करायचं आहे म्हणून त्याने कर्म करावं, दुसऱ्या महापुरुषाला अंतकरण शुद्धी नावाचं फल मिळवायचं नाही. त्याने तर सर्वश्रेष्ठ असणारं मोक्ष नावाचं फल संपादन केलं आहे, पण तरीही कर्म का करावं? लोकसंग्रहाकरता. कारण त्याच्या आचरणाकडे बघून सामान्य पुरुष आपल्या जीवनामध्ये आचरण करत असतात. येथ वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती तेची एरानुष्ठिती सामान्य सकळ, असा हा नियमच आहे. मार्गी अंधा जैसा पुढे देख नाही चाले जैसा, अज्ञाना प्रगटावा धर्म तैसा आचरोनी. कारण अज्ञानी पुरुषाला धर्म सांगायचा असेल तर तो शब्दाच्या माध्यमातून उपदेशाने सांगायचा नसतो, कारण तो आचरणाला प्रमाण मानतो. आणि आता तू जर श्रेष्ठ महापुरुषांच्या भूमिकेत पाहत असेल अर्जुना स्वतःला, तर कर्माचा परित्याग करणं योग्य नाही. दोन्ही कारणाने. अंतकरण शुद्धीसाठी सुद्धा तुला युद्ध नावाचंच कर्म करावं लागेल. आणि जर तुझी अंतकरण शुद्धी झाली असेल तर पाठीमागून येणाऱ्या साधकांनी तुझा आदर्श घ्यावा याकरिताही तुला कर्म केलं पाहिजे. पण तुझं कर्म टाकणं हे अंतकरण शुद्धीसाठीही योग्य नाही आणि लोकसंग्रह घडावा याकरिताही योग्य नाही. अर्थात हे अनार्य जुष्टम, आर्य पुरुषांनी जे सेवन केलं आहे त्याला आर्य जुष्टम असं म्हणतात, आणि त्यांनी ज्याचा सेवन केलेला नाही त्याला अनार्य जुष्टम असं म्हणतात. म्हणून हे कर्म लोकसंग्रह आणि अंतकरण शुद्धी या दोनही करता तुझं कर्म टाकणं ही प्रवृत्ती योग्य नाही. बरं, विचारशील असणारे पुरुष कदाचित उत्तम भोगाची अपेक्षा करतात, पण तुझं कर्म हे स्वर्गालाही प्राप्त करून देणार नाही. आणि सामान्य पुरुषांच्या भूमिकेतून पाहिलं तर सामान्य माणसं कीर्तीची अपेक्षा करतात, हेही तुझं बरोबर नाही. असं भगवान परमात्म्याने अर्जुनाची गुण स्मरण करून देण्याचा प्रयत्न केला. आणि सामान्य कारुण्याने तुला दीन करावं हे तुझ्या ठिकाणी गोष्ट शोभत नाही. याकरिता 8 प्रकारची उदाहरणं भगवंताने आपल्या समोर दिली. त्या सगळ्यांचा भाव सांगून परमात्मा म्हणतात, म्हणून अजूनी अर्जुना झने चित्त देसिया हिना, वेगी धीर करून या मना सावध होई, सांडी हे मूर्खपण उठी गे धनुष्य बाण, संग्रामी हे कवन कारुण्य तुझे. संग्रामाच्या प्रसंगामध्ये अंतकरणामध्ये निर्माण झालेला करुणतेचा भाव त्याला कारुण्य असं म्हणतात. आणि कृपेच्याच भावाला पुढे कार्पण्य शब्द येणार आहे. हा भाववाचक शब्द आहे. या पुढच्या श्लोकामध्ये क्लिबतेच्या भावाला क्लैब्य असं म्हणतात, तोही शब्द पुढे येतोच आहे. झुंजाच्या प्रसंगाला अंतकरणामध्ये दया निर्माण होणं हे उचित नाही. बरं, का बरं? याने हानी काय होणार आहे? पहिला प्रसंग असा आहे, हे असतीय कीर्तीशे नाश. आतापर्यंत संपादन केलेली कीर्ती, त्या कीर्तीचा नाश होईल. दुसरा भाव, आणि पारत्रिकासी अपभ्रंश. परलोकामध्ये जी काही श्रेष्ठ गती प्राप्त होते त्याही गतीला मुकावं लागेल. म्हणून अर्जुना, इहलोकातलं पाहिलं तर कीर्ती नावाचं फळ आहे, आणि पारलौकिक पाहिलं तर उत्तम लोकाची प्राप्ती होणं. या दोनहीलाही कारण कोण असेल तर धर्म आहे. ज्याच्यापासून अभ्युदय निश्रेयस सिद्धी होते सधर्म हा, अशी धर्माची व्याख्या आली. आणि क्षत्रियाने युद्ध करणं हे त्याचं स्वधर्मच आहे. तो जर हे सोडून दिलं तर अर्जुना तुला मात्र कोणतीही चांगल्या प्रकारची गती मिळणार नाही. पहिल्या अध्यायामध्ये जे म्हटलं की नाही, संकर प्राप्त होईल, कल्पांतामध्ये सुटका होणार नाही, मला पाप प्राप्त होईल, तुझा वियोग होईल, असं काही घडणार नाही. उलट स्वधर्माचा परित्याग केला तर मग मात्र सगळी अनिष्ट फलं प्राप्त होईल. आता यावर अर्जुनाने शंका निर्माण केली, प्रभो मी युद्धाकरता तयार तरी कसं हो? कारण माझ्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं अवसानच राहिलेलं नाही. भगवान म्हणतात, काय सांगतो अर्जुना, या अवसादनतेला तू कोणत्याही प्रकारे प्राप्त होऊ नको. तोच भाव पुढच्या श्लोकामध्ये सांगतात. पदच्छेद असा आहे, क्लैब्यम मास्मगमः पार्थ न एतत् त्वयि उपपद्यते
क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्त्वा उत्तिष्ठ परंतप. हे पार्थ आणि हे परंतप या दोन प्रकारचा भाव या श्लोकामध्ये आला आहे. पार्थ शब्दातून पृथापुत्र असणाऱ्या अर्जुना, यातून भगवंताने त्या अर्जुनाला काही भाव सूचित केले आहे. पहिला भाव असा आहे की तो पृथापुत्र अर्जुन असल्यामुळे तुझ्यामध्ये आणि माझ्यामध्ये एक नातेसंबंध आहे. अशा कठीण परिस्थितीमध्ये मी तुझा परित्याग करणार नाही. भगवंताला जेव्हा एखादी महत्त्वाची गोष्ट सांगायची असेल ना, तेव्हा बहुधा परमात्मा पार्थ शब्दाची योजना करतात की तो पृथापुत्र माझ्या आत्याचाच मुलगा आहे, त्यामुळे या कठीण परिस्थितीमध्ये आपुलकीचा संबंध असल्यामुळे मी तुझा परित्याग करणार नाही. आणि दुसरा अर्थ असा होतो, भगवान परमात्मा जेव्हा कुंती मातेकडे गेलेत तेव्हा कुंती मातेनं अर्जुनाकरता आणि भीमाकरता एक वाक्य सांगितलं, संदेश सांगितला की क्षत्रियांच्या असणाऱ्या स्त्रिया वीरपुत्राला यासाठीच जन्माला घालत असतात की त्यांनी रणांगणामध्ये शौर्य गाजवावं आणि विजयश्रीची माला संपादन करून आणावी. याकरता क्षत्रियाच्या असणाऱ्या माता त्या पुत्रांची वाट पाहत असतात. हे तुला आठवावं याकरता पार्थ शब्द वापरला की अरे मी पार्थ असेल तर पृथेचा मुलगा आहे आणि पृथापुत्र असल्यामुळे माझ्या आईने आम्हाला सांगितलं की पराक्रम गाजवण्याचा काल जवळ आलेला आहे. दोन्ही प्रकारचे भाव भगवंताने सांगितले. हे पार्थ क्लैब्यम मास्मगमहा, क्लैब्य म्हणजे क्लिबता, नपुंसकतेला तो कशाही प्रकारे प्राप्त होऊ नको. का बरं? कारण पाठीमागच्या जीवनामध्ये 1 वर्षापर्यंत तुला असं राहावं लागलेलं आहे आणि आता रणांगणामध्ये जर तू रडत असतील तर पुन्हा तुला तोच भाव प्राप्त झाला की काय अशी शंका आहे. दुसरा त्यातला भाव असा आहे, अज्ञातवासामध्ये बृहन्नडीच्या वेशामध्ये तू राहिला पण तरीसुद्धा पराक्रम गाजविलास तू. विराटाचिनी महाभेडे उत्तरे आसुरुनी नागविले, तेव्हाही तू पराक्रम विसरला नव्हता. आणि आता मात्र तुला क्षत्रियत्व प्राप्त आहे. थोडासा फरक आहे बरं यामध्ये. तेव्हा क्लिबतेचा भाव प्राप्त झाला होता पण पराक्रम विसरला नव्हता. आता मात्र क्षत्रिय पूर्ण रूपाने तू आहे आणि पुन्हा क्लिबतेच्या भावाला विसरून पराक्रम विसरतो आहे. विसरला अभिमान संग्रामीचा, हे मात्र योग्य नाही. का? हे पार्थ एतत्त्वयी न उपपद्यते. तुझ्या ठिकाणी अशा प्रकारचा क्लिबतेचा नपुंसकतेचा भाव किंवा पराक्रम टाकणं यालाच म्हणतात ओज आणि तेज भंग करणं. थोडक्यात याचा अर्थ असा होतो, क्षत्रियाच्या ठिकाणी शौर्यम तेजो अशी जी काही लक्षणं सांगितली त्यामध्ये क्षत्रियाला आपल्या पराक्रमाचा विसर पडणं. ज्ञानोबा म्हणतात, ज्याप्रमाणे अथांग पाणी जरी असेल तर त्या पाण्याला जिंकून कमळ प्रफुल्लित होतं आणि वरती येतं, तसं विविध प्रकारच्या अवस्था जरी प्राप्त झाल्या तर त्या सगळ्या कठीण प्रसंगाचं भेदन जी वृत्ती करते क्षत्रियाची, त्या वृत्तीला तेज असं म्हणतात. आणि तेज ओजाचा परित्याग करत असेल तर हा क्लिबतेचा भाव आहे. तुझ्या ठिकाणी मात्र हा शोभत नाही, न उपपद्यते. भक्तराज अर्जुन असं म्हणतील, हे परमात्मन पाहना म्हणे माझ्या ठिकाणी सिदंती मम गात्राणी मुखम च परिशुष्यती वेपथुष्य शरीरे मे रोमहर्षश्च जायते. हा सगळा भाव माझ्या ठिकाणी प्राप्त झाला, मी याचा कसा परित्याग करू? भगवान म्हणतात, अर्जुना तुझ्यासारख्याला हे टाकणं काही कठीण नाही. क्षुद्रम हे सांगितलं आहे, ही गोष्ट टाकण्याकरता अत्यंत तुच्छ आहे आणि तुच्छ गोष्टीचा परित्याग करण्यामध्ये काही श्रम पडत नाही. हृदयाच्या ठिकाणी आलेलं दौर्बल्य दुर्बलता अत्यंत तुझ्याकरता क्षुद्र आहे. साधक संजीवनीमध्ये याचा अर्थ 2 दिलेला आहे. पहिला अर्थ असा होतो, हृदयाचा दुर्बलपणा जो आला तो तुला क्षुद्रतेला प्राप्त करून देईल. तू आहे क्षत्रिय, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र, तो तरी बरा आहे कारण तिथं शहामृगाचा आहे. आणि जर तू अशा भावाला प्राप्त झाला तर क्षत्रियाच्या क्षमध्ये उकार लावला की शूद्र म्हणजे ह्या हृदयाचा दुर्बलपणा
तुला क्षुद्रतेला प्राप्त करून दे. हा पहिला अर्थ. आणि दुसरा अर्थ, हृदयाची दुर्बलता टाकणं तुझ्याकरता फार सोपं आहे. अरे हा हृदयाचा दुर्बलपणा क्षुद्र आहे, त्याला टाकायला काय अडचण आहे, असंही भगवंतांनी सूचित केलं. टाकण्याकरता क्षुद्र आहे, टाकता येईल. आणि जर न टाकला तर तुला क्षुद्रपणा प्राप्त होईल. दोन अर्थ. क्षुद्रम हृदय दौर्बल्यम त्यक्त्वा, याचा परित्याग करून उत्तिष्ठ. जी उडी घातली खाला रथोनी आहे की नाही, त्यामुळे रथाचा परित्याग करू नको, युद्धा करता तो तयार हो. पण माझ्यामध्ये सामर्थ्यच नाही. कसं काय सामर्थ्य नाही? परंतप हे तुझं नाव आहे. परान शत्रून तापयती, जो शत्रूंना तप्त करतो किंवा ज्याच्यामुळे शत्रू तप्त होतात, असा तुझा पराक्रम. अशी दोन संबोधनं भगवंतांनी यातून सांगितली. यावर ज्ञानोबाराय भाष्य करतात, मनोनिशोक न करी तो पुरता धीर धरी, हे शोच्यता अव्हिरी पांडुकुमारा. किंवा दुसरा पाठ आहे पंडुकुमारा. दोन्हीचा अर्थ एकच होईल. भगवान म्हणतात, या ओवीच्या प्रारंभाला अर्थ करत असताना मागच्या एका ओवीचा संबंध घ्यावा लागतो. कोणता संबंध आहे? 19व्या क्रमांकाचा उत्तरार्ध. सांगे झुंजावेळी सदयता उचित काही, हे असतीये कीर्तीशे नाश, आणि पारत्रिकासे अपभ्रंश म्हणे जगन्यवास अर्जुनाते, मनोने शोक न करी. इथपर्यंत संबंध घ्यावा लागतो. मराठी भाषेमध्ये आलेलं मनोनी हे अव्यय आणि संस्कृत भाषेमध्ये आलेलं तस्मात, असं जे आलं आहे त्याचा अर्थ मागची कारणं घ्यावी लागतात. झुंजाच्या प्रसंगाला जर मी सदयता अंतकरणामध्ये धारण केली तर असलेल्या कीर्तीचा नाश होईल, परलोकगतीला मुकावं लागेल. मनोनिशोक न करी, या कारणामुळे. कोणती कारणं? कीर्तीचा नाश आणि पारत्रिकाचा अपभ्रंश, या दोन गोष्टी जर मुकाव्या लागत असतील तर मनोनिशोक न करी. यासाठी अर्जुना कोणत्याही प्रकारे शोक करू नको. आपल्याला ज्या प्रिय विषयीच्या वस्तू प्राप्त असतात त्यांचा वियोग होत असताना जे दुःख प्राप्त होतं त्याला शोक असं म्हणतात. अजून नातेवाईकांचा काही वियोग प्राप्त झालेला नाही, पण अर्जुनाच्या मनामध्ये मात्र विषाद प्रगट झाला. भगवान म्हणतात, हे तू प्रगट करू नको. मनोनिशोक न करी, उलट युद्धा करता तो पुरता धीर धरी. पुरता म्हणजे पूर्ण, धीर म्हणजे धैर्य. पूर्णपणाने धैर्य धारण कर. गुरुवर्य बाबा सांगत असतात, परमार्थामध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय लागत असेल तर सात्विक धैर्य लागतं. धैर्य 3 प्रकारचं आहे. तामस धैर्य, राजस धैर्य आणि सात्विक धैर्य. ज्याच्यामध्ये धारण केलं जातं किंवा धरून ठेवलं जातं ना, त्यालाच धृती किंवा धैर्य असं म्हणतात. मग तामस मनुष्य आळसाला धरून ठेवतो. मी नाही म्हणत, ज्ञानोबारा म्हणतात, यया स्वप्नम भयम शोकम. म्हणून ते आळस काखे सुनी असे काखे, मनोने निद्रे कहीन मुखे. तो आळसाला त्याने काखेत ठेवलेलं असतं, निद्रेला कधीच नाही सोडत. निद्रेला न सोडणं हे तामस धैर्य आहे. त्याला काही वाटत नाही, 10 जरी वाजले निवांत झोपून राहतो. धैर्यच आहे ना. किती मोठं धैर्य आहे. म्हणजे लोक काय म्हणतील काही विचार नाही. सूर्यदेव प्रगट झाले पण जागा होत नाही, धैर्यच आहे की नाही. पण तामस धैर्य आहे. ज्याच्यामध्ये धर्म अर्थ काम यांना धारण केलं जातं ते राजस धैर्य आहे. आणि परमार्थाकरता उपयोगी असणाऱ्या साधनेसाठी आपल्या शरीर, प्राण, इंद्रिय यांना जरी शिथिलता प्राप्त झाली, यांच्यामध्ये सामर्थ्य राहिलं नाही, तरी पण पुन्हा त्यांना तो उत्साहाने जवळ आणतो. या वृत्तीला सात्विक धैर्य असं म्हणतात. आणि परमार्थामध्ये उपयोगाचं काय असेल तर ते सात्विक धैर्य आहे की जे अर्जुनाने सोडलं आहे. परमात्मा म्हणतात, अर्जुना तो पुरता धीर धरी, पूर्णपणाने आपल्यामध्ये धैर्य धारण कर. परित्याग कशाचा कर? हे शोच्यता वीरी पांडुकुमारा. शोच्यता शब्दाचा अर्थ तो खेद. आपल्यामध्ये जो काही खेद निर्माण झाला, एका श्लोकामध्ये खेद आला की नाही, अहोबत महत् पापम कर्तुम व्यवसिता वयम यद्राज्य सुखलोभेन
हंतुम स्वजनमुद्यताः, किती मोठं पाप करायला आम्ही प्रवृत्त झालो, असा स्वतःच्या विषयी असणारा जो खेद आहे, अवेरी, याचा परित्याग कर, कारण तो पांडू कुमार आहे. जेव्हा पंडू राजाला त्या ऋषींचा शाप प्राप्त झाला की नाही, एका क्षणामध्ये त्यांनी राज्याचा परित्याग केला आणि वनामध्ये जाऊन राहू लागले. कारण राज्यामध्ये जर राहिलं तर आपल्याला भोगांची अनुकूलता असल्यामुळे विषयासक्तीचा प्रसंग आपल्या जीवनामध्ये येऊ शकतो. ज्या पंडू राजाने एका क्षणामध्ये बरोबर सगळ्या राज्याचा परित्याग केला, त्यांचाच तो पुत्र आहे. त्यामुळे या शोच्यतेचा परित्याग करणं तुला कोणत्याही प्रकारे कठीण नाही, असंही भगवंतांनी इथं सूचित केलं आहे. यातला एक बारकावा असा आहे की श्लोकामध्ये पार्थ शब्द आला आणि ज्ञानोबाने इथं मात्र पांडुकुमार शब्द वापरला. तुला टाकायला ते काही कठीण नाही. जर कदाचित मी हाच शोक अंतकरणामध्ये धारण केला आणि युद्ध नावाचं कर्म केलं नाही, तर भगवान म्हणतात हे तुला शोभनीय नाही. पुढच्या वेळीतून सांगतात, तुझ नवे हे उचित, येणे नासेल जोडले बहुत, तू अजूनही तरीही त विचारी पा. अर्जुना, तुझ्यासारख्या धीर गंभीर पुरुषाला युद्धाच्या प्रसंगाला पलायन करणं किंवा रडत राहणं, धनुष्यबाणाचा परित्याग करणं हे तुझं उचित नव्हे, कारण तू पराक्रमी आहे. तुवा संग्रामी हरचिंतेला, निवात कवचांचा ठाव फेडीला, किंवा पवाडा तुवा केला गंधर्वासी. ज्या व्यक्तीचा पराक्रम चांगला असतो ना, त्या पुरुषाने आपल्या पराक्रमाला शोभेल असंच वागावं. एखाद्या व्यक्तीने आयुष्यभर कधी युद्धच केलं नाही. कल्पना करा, एखादा व्यक्ती पहिल्यांदाच जर रणांगणावर आला असेल आणि जर तो रडत असेल, जर त्याने धनुष्यबाण सोडले असेल, तर त्याला ते उचित आहे. कधी कधी आपल्याला सुद्धा हे अनुभवायला येतं की नाही. एखाद्या व्यक्तीने कधीच कीर्तन केलं नाही बघा आयुष्यामध्ये, कधीच नाही कीर्तन केलं, आणि अचानक काही लोक त्याला मग ते भरून देतात, तू करू शकतो म्हणून. त्याच्यात काय सोपं असतं म्हणे, 2-4 दृष्टांत सांगायचे, 2-4 कथा सांगायच्या, आणि त्यालाही असं वाटतं की जमू शकतं आपल्याला. त्यानं आयुष्यात कधी कीर्तन नाही केलं. असा पुरुष जर उभा राहिला, त्याचे हात थरथर कापतात की नाही, पायही थरथर कापतात, आणि त्या पुरुषाने भरल्या मंडपामध्ये जाग्यावर बसणं ते त्याला उचित आहे. पण ज्याने आतापर्यंत वर्षभर कीर्तन केले आणि त्याने अभंग चाल झाल्यानंतर मला नाही कीर्तन करायचं, तुझं नव्हे हे उचित, त्याला मात्र आता हे उचित नाही. का बरं? कारण त्याचा अनुभव आलेला आहे. याचं हे उदाहरण फक्त आपल्यासाठी दिलं आहे. ज्या व्यक्तीचं एक शास्त्रामध्ये किंवा अधिकारानुसार एक पराक्रम आलेला आहे, त्या व्यक्तीला काय उचित आहे याचा त्याने कायम विचार केला पाहिजे. आपण काल परवा थोडासा याचा विचारही केला होता की आपण स्वतः जर वारकरी असेल तर संतांना मान्य असणारी जीवन प्रणाली जगणं हे आपल्याला उचित आहे. जर आपण कीर्तनकार असाल तर ऐसी कीर्तन मर्यादा आहे, संतांच्या घरची ती मर्यादा जतन करणं हे आपल्याला उचित आहे. आणि आपण आहे एका क्षेत्रामध्ये आणि वागतो आहे दुसऱ्या क्षेत्राप्रमाणे, तुझं नव्हे हे उचित. भक्तराज अर्जुन पुढं म्हणणार आहे, क्षत्रिय आहे मी, आणि पुन्हा श्रेयो भोक्तुम भैक्षमपीह लोके, हे भिक्षा मागता भले. अरे भिक्षा मागणं हे ब्रह्मचर्य अवस्थेतल्या साधकाचं काम आहे, युद्धावर गेलेल्या रणांगणावर गेलेल्या क्षत्रियाचं काम नाही. भगवान म्हणतात तुझं नव्हे हे उचित. हा तो विराटाचा पुत्र उत्तर, त्याने ते सैन्य पाहिलं, पलायन केलं, त्याला ते उचित होतं, कारण तो नवखाच होता, त्याला अनुभवही नव्हता. पण तो आतापर्यंत एवढं पराक्रम गाजवला, तुझं नव्हे हे उचित. म्हणजे मी जर युद्ध नाही केलं तर येणे नासेल जोडले बहुत, जोडले म्हणजे प्राप्त केलं, आणि आतापर्यंत बहुत जोडले. अर्जुनाने आतापर्यंत किती पराक्रम गाजवला सीमा नाही. राजसू यागाच्या प्रसंगाला तर जेवढं धन अर्जुनाने जिंकून आलं तेवढं कोणालाही जिंकता नाही आलं. ज्या दिशेचं जबाबदारी, ज्या दिशेमध्ये असणारे राजे सगळे जिंकून आणावी ही जबाबदारी अर्जुनाला मिळाली, त्या सगळ्या राजाला अर्जुनाने जिंकून घेतलं. विजयी नामे अर्जुन विख्यात. अर्जुनाला अपयश मिळालंच नाही. मग एवढी कीर्ती तो संपादन आतापर्यंत केली,
आणि शेवटच्या प्रसंगाला नाही मला युद्ध नाही करायचं. परिणाम येणे नासेल जोडले बहुत. जोडण्याकरता कष्ट फार असतात बघा, पण तोडण्याकरता काही लागत नाही. जोडणे म्हणजे संपादन करणं. कमवण्यासाठी कष्ट फार आहे, गमावण्यासाठी काय आहे. एक क्षण जरी आपला निर्णय चुकला तर सगळ्या प्रकारची कीर्ती धुळीस मिळू शकते. म्हणून भगवान व्यावहारिक अंगाने अर्जुना सांगतात बरं, येणे नासेल जोडले बहुत, तो अजूनही तरीही तर विचारे पा. अरे अर्जुना, अजून तरी मी तुला सांगतो आहे, तो आपल्या हिताचा विचार कर. का? कोणत्या हिताचा विचार करायचा आहे? तुला कीर्ती मिळाली पाहिजे, स्वर्ग प्राप्त झाला पाहिजे आणि महापुरुषांप्रमाणे तुझं जीवन घडलं पाहिजे, असा तरी तू आपल्या हिताचा विचार कर. म्हणे परमात्मन, मी हिताचाच विचार करतो आहे. मी हिताचा विचार करून पाहिला. निमित्तानि च पश्यामि विपरीतानि केशव, न च श्रेयोनुपश्यामि हत्वा स्वजनमाहवे. या रणांगणामध्ये स्वजनांना मारलं तर मला श्रेय दिसत नाही, म्हणजे मला हित कोणतं वाटत नाही. उलट मला तर असं वाटतंय की युद्धाचा परित्याग करावा. ओकटे होईल झुंजता, वरी काही चुकविता लाभ आती. युद्धाला चुकविलं तर मला लाभ आहे. भगवान म्हणतात, अर्जुना, युद्धाला चुकविलं तर लाभ नाही, उलट हानी आहे. कारण युद्धाला चुकवायचं म्हटलं की वीरवृत्तीचा परित्याग करून कृपा नावाची वृत्ती धारण करावी लागते, आणि कृपाळूपणा इथं काही उपयोगाचा नाही. येणे संग्रामाचे अवसरे, येथ कृपाळूपण नुपकरे. हे आताचे काय सोयरे झाले तुझं. प्रश्न विचारला आहे अर्जुना आक्षेपार्थाने बरं. येणे संग्रामाचे अवसरे. अवसर म्हणजे प्रसंग. प्रसंग कोणता आला आहे? संग्रामाचा, म्हणजे युद्धाचा प्रसंग आहे. बऱ्याचदा आपले कर्म आपल्या देशावर, कालावर, परिस्थितीवर आणि प्रसंगावर ठरत असतात बरं. कर्मामध्ये थोडीशी लवचिकता असते. काही कर्म कधीच बदलत नाही, पण काही कर्म मात्र प्रसंग विशेषाला बदलत असतात. आता संग्रामाच्या प्रसंगाला वीरवृत्ती दाखवणं हेच योग्य आहे. पण भगवान परमात्मा अर्जुनाला म्हणतात, संग्रामाचा प्रसंग आहे आणि तुझ्यात वृत्ती कोणती निर्माण झाली? ते तर मनी गजबज झाली आणि आपैसी कृपा उपजली, तर ती कृपावृत्ती इथं उपयोगाची नाही. येत कृपाळूपण नुपकरे. खरं तर असं आहे, अनुग्रहासाठी कृपा महत्त्वाची आहे. एका शब्दाचे मराठी शब्दकोशामध्ये अनेक अर्थ असतात. त्या अनेक अर्थापैकी प्रसंग विशेषाला योग्य अर्थाची निवड करायची आहे. इथं कृपा म्हणजेच करुणा. तुला सर्वांच्या विषयी करुणा निर्माण भाव झाला की नाही? हा करुणतेचा भाव नुपकरे, काही उपयोगाचा नाही. उपयोगाचाच नाही तर धारण करून फायदा काय आहे? संग्रामाच्या प्रसंगाला कृपाळूपणा उपयोगाचा नाही. काय उपयोगाचा आहे? वीरवृत्ती उपयोगाची आहे. हे आताची काय सोयरे झाले तुझं. अर्जुना, हे सकळही सोयरे आमुचे असं म्हटलं की नाही तू? म्हणून दोष आती अवधारी आती जवळिकेचे. हे सकळे सोयरे आमुचे किंवा ऐसे गोत्रची तो ही दळी. हे आताची काय सोयरे झाले तुझं, यांच्या ठिकाणी माझे सोयरेपणा आहे. हा संबंध आताच काय तुला प्राप्त झाला, या अगोदर तुला हे माहिती नव्हतं. तो आधीची काय नेनसी, की हे गोत्रजन ओळखसी. वायाची काय करीशी अतिशय आता. युद्धाला येण्याच्या अगोदर तुला हे माहिती नव्हतं का? आधीची काय नेनसी, हे अगोदर माहिती नव्हतं, जाणत नव्हता तू की आपल्याला आपल्या नातेवाईकांच्या सोबतच युद्ध करावं लागणार आहे. किंवा हे गोत्रजन ओळखसी, यातला भाव असा आहे, आधीची काय नेनसी म्हणजे हे सोयरे येणार आहे हे तुला माहिती नव्हतं का? माहिती होतं. आणि गोत्रजन ओळखसी यातला भाव असा आहे की हे जरी तुमचे गोत्रज असेल तरी पण यांचा स्वभाव मात्र दुष्ट आहे. बहुत करुणी कौरव, हे आतुर दुःस्वभाव. वाटिवा विनहाव बांधिती झुंजी. दुष्ट स्वभावाचे आहे. दुष्ट स्वभावाच्या या गोत्रजांना तो अगोदर ओळखत नव्हता का? का तुम्हाला अनुभव आला नाही? अग्नीमध्ये जाळण्याचा प्रयत्न केला, विष दिलं, तुमच्या राज्याचं, धनाचं, पत्नीचं अपहरण केलं. या गोत्रजांना तो चांगल्या प्रकारे ओळखलं नव्हतं. म्हणे मी ओळखलं, मग आता रडतो कशाला?
तू आधीचे काय नेनसी की हे गोत्र जनोळ कसे, वायाची काय करीशी अतिशय आता, व्यर्थच अतिशय पाल्हाळ किंवा यांच्याविषयी पराकाष्ठेचं प्रेम करुणा काय करतोय अर्जुना, हे वाया जाणार आहे, याचा उपयोग होणार नाही. कसा होणार नाही माहिती का? जरी एकांगी अर्जुनाने सर्वांच्या विषयी करुणा भाव धारण केला आणि अर्जुनजी म्हटले की मी आता युद्ध नाही करणार, मी चाललो माघारी, तर हे माघारी जाऊ देतील? हे पळता पळवणी देती, धरून यावं कळा करीती, न गणित कुटी बोलते ऐकतता तुझं. कारण हे दुष्ट स्वभावाचे आहे, तुझ्या मनातला स्वभाव जाणणार नाही आहे. हे म्हणतील अर्जुना मा ब्याला, अर्जुनाने आमच्यावर दया केली असं नाही म्हणणार ते म्हणतील अर्जुन आम्हाला भ्याला म्हणून तर पळून जावं लागला. म्हणून वायाची तो कृपाळूपणा धारण जरी करत असेल तर उपयोग होणार नाही. आणि या बाबतीमध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजापासून शिकलं पाहिजे. इतिहासामध्ये अनेक राजे होऊन गेले बघा, महाराणा प्रताप असे बरेच राजे, पृथ्वीराज चव्हाण असे राजे होऊन गेले, पण जेवढी राजनीती छत्रपती शिवाजी महाराजांना कुशल पद्धतीनं वापरता आली तेवढी मात्र कोणालाच वापरता नाही आली कुशल पद्धतीनं. बाकीच्यांनी शरण आला की सोडून दिला, महाराजांनी तसं नाही केलं. शरण आला तर सोडून द्यायचा, पण धाक मात्र दाखवायचा. भय बिन होईना प्रीती, भीतीशिवाय खरं प्रेम प्रगट होत नाही, हे वाया जाणार आहे. यांच्याविषयी कृपाळूपणा काही उपयोगाचा नाही. समोरचा व्यक्ती कृपा करण्याच्या योग्यतेचा पण असला पाहिजे, तेव्हा कृपा उपयोगाची आहे. नाहीतर आपण विंचवाला वाचवण्याचा प्रयत्न केला तर तो त्याचा परिचय आपल्याला करून देतो, मग करतो की नाही. वायाचे काय करीशी अतिशय आता, आजीचे हे झुंज काय जन्मानवल तुझं, हे परस्परी तुम्हा व्याज सदाचे आती, युद्ध नावाचं कर्म फक्त आजच प्राप्त झालं असं नाही. आजीचे हे झुंज, आजी म्हणजे काय, आज वर्तमान काळामध्ये कुरुक्षेत्रावर निर्माण झालेलं आणि प्रसंगाला प्राप्त झाले हे युद्ध नावाचं कर्म काय तुझं जन्मानवल, तुमच्या या जन्मासाठी काही आश्चर्य आहे का? अर्थाचं नाही. क्षत्रियाच्या बाबतीमध्ये युद्ध हे ठरलेलंच आहे. जेव्हा पुरंदरचा तह झाला, छत्रपती शिवाजी महाराजांचं वय 36 वर्ष, संभाजी महाराजांचं वय 9 वर्ष. पुरंदरचा तह झाला असं ठरलं की आग्र्याला जायचं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी विचार केला तर जावं लागेल. स्वराज्य संस्थापन करायचं म्हटलं की आपल्याला अडचणी खूप येतात. कुठेतरी स्वराज्याची घडी चांगल्या प्रकारे बसते तर परकीय लोकांचे आक्रमण होतात आणि स्वराज्य मग अशा प्रकारे धूळधानीला मिळतं आहे किंवा दानादान उडून जाते. नवीन काही राजकारणाची समीकरणं बांधू आपण असा विचार केला आणि मग 9 वर्षाचं वय म्हणजे किती, हल्लीच्या काळामध्ये 3री किंवा 4थीचा विद्यार्थी, एवढं कमी वय असणारं संभाजी महाराजांचं. आणि त्या संभाजी महाराजांना छत्रपती शिवाजी महाराजांनी जवळ घेतलं आणि प्रवास केला महाराष्ट्राच्या बाहेर. का? कारण हा भावी युवराज आहे, हा उद्याचा राजा आहे आणि या उद्याच्या राज्यपदावर बसणाऱ्या छावा आहे ना, हा सध्याला नाही का चालू हा आपला सिंहाचा छावा आहे. आणि मग याला प्रवासातली राजकीय गणित आताच कळायली पाहिजे. म्हणून ज्या व्यक्तीला शहाणं व्हायचं असेल त्याला शास्त्राने पर्याय सांगितला. एक, देशाटन केलं पाहिजे आणि विद्वान पुरुषांच्या संगतीत राहिलं पाहिजे. जो पंडित लोकांची सेवा करत नाही आणि देशादेशामध्ये संचार करत नाही त्याच्या बुद्धीचा विस्तार होत नाही. म्हणून भावी युवराज हा राजकीय समीकरणामध्ये निष्णात व्हावा, राजनीतीमध्ये पारंगत व्हावा, विशारद व्हावा, शास्त्रविशारदाहा असंही घडला पाहिजे की नाही. आणि म्हणून शिवाजी महाराज संभाजी महाराजांना घेऊन जातात आग्र्याला, त्याचं कारण यांना परिचय झाला पाहिजे. तसं अर्जुना, युद्ध नावाचं कर्म हे तुम्हाला नवीन आहे का? नाही. म्हणून तर आपण जर इतिहासाचं अवलोकन केलं तर छत्रपती संभाजी महाराज पराजित नाही झालेले, पराजय कधीच नाही, माघारही नाही, अजय ठरले अजय. त्याचं कारण घडवलंच तसं त्यांना होतं.
की हा भावी छत्रपती आहे आणि त्यामुळे या वाटाघाटी राजनीतीमध्ये कसं बोलावं. बरं की आग्र्याला गेल्यानंतर संभाजी महाराजांना विचारलं की आम्हाला असं वाटलं म्हणे की तुम्ही कुस्ती खेळता. म्हणे हो खेळतोच. मग आमचे काही पैलवान आहे त्यांच्यासोबत कुस्ती खेळणार का. किती सूचक उत्तर दिलं. म्हणे राजे आम्ही आमच्या बरोबरीच्या लोकांच्या बरोबर खेळत असतो, बाकी आम्ही कोणाला हात लावत नाही. याचा अर्थ आम्ही राजपुत्र आहोत, युवराज असेल तर आमचा हात धरा, बाकी आम्ही कोणाच्या हाताला लागणार नाही. काय जन्मानवलं तुझं. ही गोष्ट तुमच्या जन्मासाठी आश्चर्य आहे, अर्थात नाही एक कायमचं ठरलं आहे. ते मासा जन्माला येतो की नाही त्याला पोहणं शिकावं लागत नाही, आणि सर्प जन्माला आला की त्याला लपवून बसवावं हे शिकवावं लागत नाही. तुकोबारांचं प्रमाण आहे. सर्प जन्माला आला की त्याला देवाने बुद्धी अशी दिली लपवून बसावं. म्हणून सर्पाशी मोकळे फिरत नाही बघा. ते फिरत नाही म्हणून आपले पाठ चालू आहे. कारण त्याला ते नैसर्गिक आहे. तो लपून सहज बसतो. सर्प तुम्हाला दिसतात का. कधीच दिसणार नाही. चुकून दिसला तरी तो लपतोच बघा कुठे ना कुठेतरी. त्याला ते जन्मजात आहे. माशाला पोहणं स्वाभाविक जन्मजात आहे. क्षत्रियाला झुंज स्वाभाविक आहे. हे काही आश्चर्य नाही तुझ्यासाठी. आजीचे हे झुंज काय जन्मानवल तुझं. हे परस्परी तुम्हा व्याज. व्याज म्हणजे निमित्त. सदाचे आथी परस्परामध्ये येर येरांच्यामध्ये निमित्त म्हणजे कोणतं. युद्ध नावाचं निमित्त हे कायमचंच आहे. हे काही तुमचं पहिलं युद्ध नाही. आतापर्यंत द्युतकर्मामध्ये परस्पराच्या समोर आला. विराटाच्या दरबारामध्ये परस्परांच्या समोर आला. लहानपणापासून समोरासमोरच आहे. आणि आपलं शस्त्र आणि शास्त्राचं शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या हस्तिनापुराच्या रंगशाळेमध्ये आपण काय काय शिकलो हे अस्त्रशस्त्र कौशल्य दाखवण्याकरता सुद्धा तुम्ही परस्परांच्या समोर आतापर्यंत आलाच आहात. मग आजही त्यामध्ये आलाच की. मग अडचण काय आहे. हे परस्परी तुम्हा व्याज सदाचे आती. भगवान म्हणतात हे जर कर्म तुम्हाला सदैवच आहे. सदाचीवर शब्द वापरला. हा काही नूतन किंवा नवीन प्रसंग नाही. युद्ध सदैव तुमच्या जर नशिबातच असेल तर नेमकं तुला आताच काय झालं. तरी आता काय झाले काही स्नेह उपनले. हे नेनीचे परी कुडे केले अर्जुना तुवा. शब्द वापरलाय अर्जुना तो मात्र फार वाईट केलं बरं. आता भगवंताने आपली प्रतिक्रिया बोलायला प्रारंभ केला आहे. आणि जेव्हा भगवान म्हणतात ना अर्जुना तो वाईट केलं, हा तुझा हृदयाचा ढिल्लेपणा आहे, हे संग्रामामध्ये क्षत्रियाचं पतन आहे. नेमके हे शब्द अर्जुनाला बोचणार आहे. बऱ्याचदा असं होतं सांगण्याच्या पद्धती असतात ना दोन, ज्याला आपण सकारात्मक पद्धत म्हणतो किंवा एक नकारात्मक पद्धत म्हणतो. नाथ महाराजांनी एक उदाहरण दिलं आहे. एखादा काळ्या वर्णाचा नाग असेल आणि जर त्याच्या पुच्छ रगडिल्या जाना त्याच्या शेपटीवर जर पाय दिला तर तो असा दंश धारण करतो, वेगाने फणा उगारतो. तसं भगवान हे अर्जुनाला तसंच करतात. क्लेब्यम मास्मगम पार्थ. तो नपुंसकतेला प्राप्त होऊ नको. हे म्हणजे डिचवण आहे, डिवसन आहे. मला तुम्ही असं म्हणता, तुम्हीच तर विचार करा ना पहिल्यांदा. पुढं ओवी तशी येणार आहे. देवा आदि तूची विचारी अशी पुढे एक ओवी येणार आहे. मला काय डिवसतो आहे. उलट मी कृपाळूपणा धारण करणं हा क्लिबतेचा प्रकार आहे का असं पुढं म्हणणार आहे. हे भगवंताचं डिवसन आहे. पण आपलं सोपं एकदम अर्जुना असं म्हणतात. जरी आता काय झाले परस्परामध्ये जर युद्ध नावाचं कर्म कायमचंच आहे तर नेमकं या प्रसंगालाच काय झालं. काही स्नेह उपनले. तुझ्या मनामध्ये काय स्नेह निर्माण झालं हे निजे भगवंताला म्हणायचे बरं. या 26व्या ओवीतला एक भाव आणि पाठीमागे पहिल्या अध्यायातला एक भाव बरोबर आहे बघा. जेव्हा भगवंताने तो रथ स्थिर केला ना, स्थिर करून या रथू अर्जुन असे पाहतो तो दळभार समस संभ्रमेशी. काय म्हणले अर्जुनजी. मग म्हणे देवा देख देख हे गोत्र गुरु शेख. पुढची ओवी गोड आहे. तव कृष्णा मनी नावेक विस्मो झाला. येत काही कवन जाणे हे मनी धरिले येणे परी काही आश्चर्य असे. आयसे पुढील से घेत तो सहजे जाणे हृदयस्थ.
परी उगासे निवांत ती वेळी. देवाला कळालं की अर्जुनाच्या मनामध्ये काहीतरी विचाराचं वादळ उठलेलं आहे. अंदाज आला पण भगवान बोलले नाही. उगासे वैकुंठाशी गुरुवारी गुलेबाबा पाठामध्ये सांगायचे, मोठी माणसं जेव्हा अज्ञानी माणसं बोलत असतात तेव्हा ते नुसते ऐकत असतात, योग्य वेळ आल्याशिवाय बोलतच नाही. भगवंताला माहिती होतं काय झालं आहे, पण शब्द कसा वापरला तरी आता काय झाले हे नेजे. तुला नेमकं आता काय झालं हे मला सांगता येणार नाही. थोड्या वेळापूर्वी तर मला सांगितलं, सेनयोरुभयोर्मध्ये रथम स्थापयमेच्युत, दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी माझा रथ उभा करा. आणि रथ उभा केला तर उडी घातली खाला रथ होण्या. म्हणजे आम्ही रथ उभा करायचा आणि तुम्ही रथातून उड्या खाली टाकायच्या. आता काय झाले नेजे, काय झालं हे मला काही कळेना. काही स्नेह उपनले नेजे, काय तुझ्या मनामध्ये यांच्याविषयी स्नेहभाव निर्माण झाला हे मला सांगता येणार नाही. पण अर्जुना खरं सांगू, तुझं हे रडणं, शस्त्र खाली टाकणं हे योग्य नाही बघ. परी कुडे केले अर्जुना तोवा, कुडे म्हणजे वाईट, हीनपणा धारण केला, हे गोष्ट तुला शोभणारी नाही. हे मात्र कर्म तुझं वाईट आहे. हे तू तर सरळ मनाचा आहे. सरळ मनाच्या अर्जुना म्हणजे काय, रुजत्वात अर्जुना, हा ज्याचा सरळ मन असतं त्याला अर्जुन असं म्हणतात. तुझ्या मनात गाठी नाही पण तुझ्या वागण्यामध्ये मात्र वाईटपणा आला, ही गोष्ट चांगली नाही. आणि प्रभो, मी सर्वांच्या विषयी प्रेम धारण केला आहे, हे प्रेम नाही, हा मोह आहे. अविचारातून जो असतो त्या स्नेहालाच मोह असं म्हणतात. हा अविचारपणा आहे. धारण केला तर मोह धरिलिया ऐसे होईल, जे असतीय प्रतिष्ठा जाईल आणि परलोकही अंतरेल ऐही केसी. हृदयाचे ढिलेपण येतने कयासे नव्हे कारण, हे संग्रामी पतन जाण क्षत्रियांसी ऐसे नितो कृपावंतो. नानापदी असे शिकवितो, हे ऐकोण्य पांडुसुत काय बोले. ज्ञानोबाऱ्या पुढे सांगणार आहे बरं ते. आता 2-3 वयाचा एकत्र विचार. मोह धरिलिया ऐसे होईल, आपल्या मनामध्ये अविचारपूर्वक नातेवाईकांचा जो स्नेहभाव निर्माण झाला त्याला मोह असं म्हणतात. आणि जर तो धारण केला, अर्जुनाने सोडलं काय होतं, पुरता धीर धरी, धैर्य दिलं होतं सोडून, म्हणजे सात्विक वृत्ती धारण नव्हती केली. मोह यया स्वप्नम भयम शोकम विषादम मदमेवंच न विमुंचती दुर्मेधा धृतिसा पार्थतामसी. इथं मोह धारण करणं, धरणं म्हणजे धृतीच आहे की नाही, धैर्यच आहे. पण मोह धारण करणं हे तामस धैर्य आहे. जर त्याने उत्साह धारण केला असता तर सात्विक धैर्य आहे. पण मोह धरिलिया ऐसे होईल म्हणजे वृत्तीच्या माध्यमातून हे तामस धैर्य आहे. आणि किंवा विचाराच्या परिभाषेतून विचार केला तर हा मात्र अविचारपणा आहे. जरी तो मोह धारण केला तर असती प्रतिष्ठा जाईल. आतापर्यंत कमवलेली प्रतिष्ठा एका क्षणात धुळीस मिळेल. प्रतिष्ठा जायला वेळ नाही लागत, कमवण्यासाठी खूप वेळ लागतो. आणि शहाण्या मनुष्याला बाकी सगळं सहन होईल. संभावितश्च चा कीर्तिर्मरणादतिरिच्यते, मरणापेक्षा कठीण त्याला अकीर्ती असते. जाणतेनी तवच जियावे किंवा संभाविता निस्ते जन्नजिरे जेवी. संभावित पुरुषाला आपली प्रतिष्ठा जाईल. आता हे प्रतिष्ठा जाणं कोणतं आहे बरं, व्यावहारिक अंगानेच आहे. भगवान सांगतात ना, ते व्यावहारिक अंगाने उपदेश आहे दोन्ही श्लोकामध्ये. असती प्रतिष्ठा जाईल आणि परलोकही अंतरेल अहि केसी. 3 प्रकारचं नुकसान सांगितलं बरं इथं. एक प्रतिष्ठा जाईल, दुसरं इह लोकासहित परलोक जाईल. म्हणजे इह लोकातही कीर्ती मिळणार नाही आणि परलोकामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारची गती प्राप्त होणार नाही. परलोकही अंतरेल, अंतरेल म्हणजे चुकेल. कशासहित, इह लोकाच्या राज्य कीर्ती यांच्यासहित परलोकातली चांगली गतीसुद्धा निघून जाईल. म्हणून जो इह लोकातला विचार करतो की नाही, इह लोकातल्या भोगाचा, शास्त्रामध्ये याचा विचार पामर या संबंधाने आला आहे. आणि जो उत्तम भोगाची अपेक्षा करतो त्याला विषयी असं म्हणतात. अर्जुनची पामरात पण नाही, विषयी पुरुषामध्ये सुद्धा नाही,
म्हणून तो पुढे म्हणणार आहे बघा, हे पृथ्वीतल आप होईल, महेंद्र पदही पाविजेल, न कांक्षे विजयम कृष्ण, न च राज्यम सुखानीच. म्हणून अर्जुनाला इहलोकातली पण अपेक्षा नाही, पारलौकिक भोगाची सुद्धा अपेक्षा नाही. पहिल्याच अध्यायामध्ये सांगितलं ना, तेने सुखे विण होईल, ते भल तैसे साहिजेल. म्हणून भगवान परमात्मा ज्या अर्जुनाला इहलोकातल्या पारलौकिक भोगाची अपेक्षा नाही, त्यालाच काय सांगतात, अरे इहलोकातला आणि परलोकातला भोग जाईल. आणि मग ते पुढं सांगणार आहे मला याची गरज नाही. जेव्हा ते असं म्हणतील मला याची गरज नाही, तेव्हा भगवान म्हणतील अर्जुना तुला मग आता दुसऱ्या आणि तिसऱ्या श्लोकातल्या उपदेशाची पण गरज नाही, तुला आध्यात्मिक उपदेशाची गरज आहे. हे भगवान परमात्म्याचा उपदेश करणं हे समोरच्या व्यक्तीचा अधिकार तपासणं आहे. जसं आपण एखादा डेरा विकत घेतो की नाही, तर त्याला आपण वाजवून पाहतो, कारण त्यामध्ये पाणी ठेवायचं आहे, झिरपलं नाही पाहिजे जास्त प्रमाणामध्ये. तसं अर्जुनाच्या हृदयात देवाला ज्ञान ठेवायचं आहे. म्हणून व्यावहारिक अंगाने हा प्रतिष्ठेला कमवतो का पारलौकिक भोगामध्ये आसक्त होतो किंवा इहलोकाच्या कीर्तीमध्ये अडकतो, ते म्हणणार आहे नाही प्रपश्यामि मम आपण उद्यात यच्छोकमोच्छोषणमेंद्रियाणाम अवाप्य भूमावसपत्नवृद्धम राज्यम सुराणामपि चाधिपत्यम. मला यातलं काहीच नको. हा मग यातलं जर तुला काही नसेल तर मग इहलोकापासून ब्रह्मलोकापर्यंत अनुकूल मानलेल्या भोगाच्या त्यागाचे इच्छेस वैराग्य म्हणतात. आणि वैराग्यवंत अध्यात्म ज्ञानाचा अधिकारी. हे भगवंताचं चाचप नाही बघा, हे अधिकाराचं परीक्षण करणं आहे. हृदयाचे ढिलेपण येथ निकयासी नव्हे कारण, हे संग्रामी पतन जाण क्षत्रियांशी. या शब्दाचं जास्त क्लेश होणार आहे आता अर्जुनाला. हृदयाचा ढिलेपणा आला ना, क्षुद्रम हृदय दौर्बल्यम. त्याने म्हटलंय सिद्धांती मम गात्राणि मुखम च परिशुष्यती गांडीवं संसते हस्तात्वच्चैव परिदय्यते न च शक्नम्यवस्थातुं भ्रमती वच मे मनः. हे जे म्हटलंय की नाही, हा सगळा हृदयाचा दुबळेपणा आहे. आणि हृदयाचा ढिलेपणा दुबळेपणा येत निकयासे कारण नव्हे. निक म्हणजे चांगुलपणा. हिता करता हा दुबळेपणा काही उपयोगाचा नाही. अर्जुना, युद्धामध्ये आल्यानंतर हृदयाचा ढिलेपणा प्राप्त होत असेल तर क्षत्रियाला हे संग्रामामध्ये एक प्रकारचं पतन आहे. हे संग्रामी पतन जाणं क्षत्रियांशी. तो क्षत्रिय आहे ना, तो नुसता क्षत्रिय नाही, तो शूरवृत्तीचा ठावो, क्षत्रिया माझी रावो. तो तर क्षत्रिय नाही, क्षत्रियांच्यामध्ये राजा आहे. आणि राजा जर तुझ्या ठिकाणी ढिलेपणा येत असेल तर हे संग्रामामध्ये तुला पतन आहे, अधपतन आहे. ऐसेनी तू कृपावंत नाना परी असेसी कवित. हे ऐकून पांडुसुत काय बोले. ऐसेनी म्हणजे अशा प्रकारे. आता यातला बारकावा असा आहे, समजावून सांगणारा कोण आहे, कृपावंत. आणि ज्याला सांगायचे तो कोण आहे, तो सुद्धा कृपावंतच आहे ना. आपैशी कृपा उपजली म्हणजे ज्याच्या मनात कृपा आहे त्याला सांगतात. सांगणाराही कृपावंत आहे, ज्याला सांगायचं त्याच्याही मनात कृपा आहे. जे सांगतात ते कृपेने सांगतात, किंवा जे सांगायचं ती कृपाच आहे. फक्त भाव असा आहे, भगवंताच्या मनामध्ये कृपा आणि अनुग्रह करण्याची शक्ती असल्यामुळे तो कृपा शक्तीने युक्त म्हणून कृपावंत आहे. आणि ज्याला सांगायचं त्या अर्जुनाच्या मनात कृपा आहे याचा अर्थ करुणा आहे. म्हणून थोडासा फरक. ऐसेनी तू कृपावंत, तो म्हणजे कोण, सारथ्य कर्म करणारा भगवान श्रीकृष्ण. वैकुंठीचा राणा जाण तो कृपावंत. नाना परी, नाना प्रकाराने. कोणता प्रकार, पहिलं अर्जुनाच्या ठिकाणचे अर्जुनाला गुण सांगितले. त्यानंतर कारुण्याने तुला दिन करावं असा इतका सामान्य तो नाही, श्रेष्ठ आहे. किंवा कीर्ती जाईल किंवा पारलौकिक गती मिळणार नाही हे पण समजावून सांगितलं की नाही. क्षुद्र हृदयाचा दुर्बलपणा आहे तो टाकावा. क्लिबतेला प्राप्त होऊ नको, तुझ्या ठिकाणी हे शोभत नाही. हे सगळे नाना प्रकार आहे. आणि या सगळ्या प्रकारांनी शिकवित असे समजावून सांगत आहे. प्रकार कोणता सांगितला, हृदयाचा ढिलेपणा चांगला नाही, कृपाळूपणा वाईट आहे, क्षत्रियाला हे पतन आहे. हे नाना प्रकारे शिकविलं आणि हे सगळं ऐकलं अर्जुनाने.
ते ऐकल्यानंतर भगवंताचं म्हणणं काय आहे? युद्ध करावं तू. आणि अर्जुनाचं म्हणणं आहे युद्ध करूच नाही. हे भगवंताचं सगळं 2 श्लोकामध्ये वचन ऐकल्यानंतर हे ऐकोन्य पांडुसुत काय बोले. ऐकल्यानंतर पंडुपुत्र असणारे अर्जुन काय बोले, काय बोलतात ते पाहायचं आहे. पण ते मात्र आज नाही, ते आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.